Good evening, student. We are now going to start with the chemical coordination. Now the cell and the organisms, they communicate with each other through chemical signals. And there are four types of chemical coordination: autocrines, paracrines, endocrines, and pheromones. The cells which release secretion to stimulate itself, those are called as autocrines. Then cells which release secretion to stimulate the neighboring cells, they are called as paracrines. And cells which secretes release secretion to stimulate distant cells, okay, or the cells which are present at a larger distance, they are called as endocrines. Then pheromones are organs which release the secretions to stimulate other organisms. Higher animals, they have a complex body organization, and due to this, in addition to the nervous coordination, there is need of chemical coordination. Chemical coordination is carried out by secretions of ductless glands, and this chemical coordination is also called as endocrine system. आता केमिकल कोऑर्डिनेशन आपण शिकणार आहोत. जे सेल्स आणि ऑर्गॅनिझम्स एकमेकांना कनेक्ट होतात ते केमिकल सिग्नल्सनी एकमेकांना कम्युनिकेट करतात आणि हे जे केमिकल कोऑर्डिनेशन आहे ते 4 प्रकारचं आहे. ऑटोक्राइन्स असे सेल्स जे सिक्रेशन्स रिलीज करतात, जे स्वतःला स्टिम्युलेट करतात, त्यांना आपण ऑटोक्राइन्स म्हणतो. पॅराक्राइन्स असे सेल्स आहेत जे स्वतःचं सिक्रेशन स्टिम्युलेट करून दुसऱ्या बाजूच्या सेल्सला स्टिम्युलेट करतात. एंडोक्राइन सेल्स जे आहेत ते असे सिक्रेशन रिलीज करतात आणि त्यांच्यासारखेच डिस्टंट सेल्सला, लांब असलेल्या सेल्सला ते स्टिम्युलेट करतात. फिरोमोन्स असे ऑर्गन्स आहेत जे रिलीज करतात सिक्रेशन आणि त्यामुळे ते वेगळ्या ऑर्गॅनिझमला स्टिम्युलेट करतात. आपण बघितलं की हायर ऑर्गॅनिझम्समध्ये कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन आहे आणि त्यामुळे नर्वस कोऑर्डिनेशन्सच्या अतिरिक्त त्यांच्यामध्ये केमिकल कोऑर्डिनेशनची पण गरज लागते. आणि हे केमिकल कोऑर्डिनेशन काही डक्टलेस ग्लँड्स आहेत त्यांच्या सिक्रेशननी कॅरी केली जाते आणि या केमिकल कोऑर्डिनेशन सिस्टमला आपण एंडोक्राइन सिस्टमसुद्धा म्हणतो. ओके, now we will start with the endocrine system. Now the endocrine system controls the body activities by means of chemical messengers called hormones. Hormones are released directly into the blood. They are carried all over the body via the blood, but the message is relayed or it is transmitted only to the target organs, which are stimulated to carry out specific processes which include activities like growth and development. आता एंडोक्राइन सिस्टम असं सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये केमिकल मेसेंजर्स सिक्रेट केले जातात आणि हे केमिकल मेसेंजर्स बॉडी ॲक्टिव्हिटीला कंट्रोल करतात आणि या केमिकल मेसेंजर्सला आपण हॉर्मोन्स म्हणून ओळखतो. आता हे हॉर्मोन्स आहेत डायरेक्टली ब्लडस्ट्रीममध्ये रिलीज केले जातात आणि हॉर्मोन जो आहे पूर्ण बॉडीमध्ये ब्लडच्या थ्रू कॅरी केला जातो. पण जी मेसेज आहे ती फक्त त्या टार्गेट ऑर्गन्सकडे पाठवली जाते आणि हे जे टार्गेट ऑर्गन्स आहेत ते स्टिम्युलेट होतात आणि काही स्पेसिफिक प्रोसेसेस ते कॅरी करतात ज्यांच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज जसे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट येतात. नाव वी विल सी द केमिकल नेचर ऑफ दी हॉर्मोन्स. द हॉर्मोन्स आर अमाइन्स, पेप्टाइड हॉर्मोन्स, प्रोटीन हॉर्मोन्स, fatty acid derivatives, steroid hormones and gas. Okay, so amines, these are the simple amines, catecholamines, which are secreted by the adrenal medulla, epinephrine or non-epinephrine and melatonin from the pineal gland. Some are modified from the amino acids, example thyroxine. amines जे आहेत ते सिम्पल अमाइन्स आहेत. कॅटेकोलामाइन्स जे ॲड्रिनल मेडुला सिक्रेट करतं, एपिनेफ्रिन आणि नॉन एपिनेफ्रिन आणि मेलाटोनिन पिनियल ग्लँड सिक्रेट करते आणि काही अमिनो ॲसिडपासून मॉडिफाय केले जातात जसं थायरॉक्सिन. सेकंड टाईप जो आहे पेप्टाइड हॉर्मोन्स. दिस हॉर्मोन्स दे कन्सिस्ट ऑफ लॉंग और शॉर्ट चेन्स ऑफ अमिनो ॲसिड्स. एक्झाम्पल्स हॉर्मोन्स ऑफ द हायपोथॅलॅमस, ऑक्सिटोसिन, ADH अँड GnRH. ओके, म्हणजे हे हॉर्मोन्स आहेत ते छोटे किंवा लॉंग चेन्स असतात त्यांच्यामध्ये अमिनो ॲसिड्सचे, जसे हायपोथॅलॅमसचं हॉर्मोन्स ऑक्सिटोसिन, ADH आणि GnRH. देन प्रोटीन हॉर्मोन.
Insulin, glucagon, TSH, FSH, LTH, GH and relaxin, they are all protein hormones. Then fatty acid derivatives are prostaglandins. Steroid hormones, these hormones are lipid soluble and they are derived from the cholesterol and other steroids. Example, estrogen, testosterone, aldosterone. Action of these hormones is concerned with long lasting responses. And the last one, gas, that is a NO, that is a nitric oxide. Peptide hormones आपण बघितले. Protein hormones insulin, glucagon, TSH, FSH, LTH, GH and relaxin असतात. फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्स प्रोस्टॅग्लँडिन्स आहेत. स्टिरॉइड हॉर्मोन्स हे लिपिड सॉल्युबल आहेत आणि ते कोलेस्ट्रॉल आणि दुसऱ्या स्टिरॉइड्सपासून डिराईव्ह केले जातात. एक्झाम्पल त्याचं आहे इस्ट्रोजन, टेस्टोस्टिरॉन, अल्डोस्टिरॉन. देन या हॉर्मोनचं जो ॲक्शन आहे ओके ते लाँग लास्टिंग रिस्पॉन्सेस देणारे आहेत. आणि लास्ट हॉर्मोन जे गॅसेसचे प्रकार आहेत केमिकल नेचर त्यांचं ते आहे नायट्रिक ऑक्साईड. Now we will see the properties of the hormones. They act as chemical messengers. They are effective in very low concentration and they function as regulators that inhibit or stimulate or modify the specific processes. Some hormones they interact with the receptors which are present on the plasma membrane of the target cells, whereas some enter the nucleuses to interact with the genes. And hypersecretion or hyposecretion of the hormones leads to many disorders. Now these are metabolized after their function and they cannot be reused. Therefore hormone secretion is regulated by positive or negative feedback mechanism. म्हणजेच प्रॉपर्टीज बघूया आपण. आता हे जे हॉर्मोन्स आहेत ते केमिकल मेसेंजर म्हणून ॲक्ट करतात आणि त्यांना इफेक्टिव्ह होण्यासाठी खूप छोटी मात्रा पण त्यांची इनफ असते. हॉर्मोन्स रेग्युलेट करू शकतात. रेग्युलेटर्स आहेत, फंक्शन करतात. ते कधीकधी ते इनिबिट करतात, कधीकधी सिम्युलेट करतात किंवा केव्हा केव्हा ते काही स्पेसिफिक प्रोसेसेसला मॉडिफाय करतात. काही हॉर्मोन्स रिसेप्टर्सबरोबर इंटरॅक्ट करतात. हे रिसेप्टर्स प्लाझ्मा मेम्ब्रेन, टार्गेट सेल्सचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्यावर असतात. आणि बाकी काही जे हॉर्मोन्स आहेत ते न्यूक्लियसमध्ये एंटर करून जीन्सबरोबर इंटरॅक्ट करतात. हॉर्मोन्सचं हायपोसिक्रेशन होतं किंवा हायपर सिक्रेशन होतं, म्हणजे कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात ते सिक्रेट होतात आणि त्यामुळे वेगवेगळे डिसऑर्डर्स त्यांच्यामुळे होतात. हॉर्मोन्स हे त्यांचं फंक्शन झाल्यावर त्यांचं मेटाबॉलिझम होतं आणि ते म्हणून ते परत यूज नाही करता येत. हॉर्मोन सिक्रेशन हे पॉझिटिव्ह, त्याचं जे सिक्रेशन आहे ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमने रेग्युलेट केलं जातं. आता आपण बघूया मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन. Now we all know that hormones are released in a very small quantity and they produce their effect on the target organ cells by binding to the hormone receptors. The hormone receptors may be on the cell or on the hormone receptor complex is formed and this leads to the biochemical change in the target tissue. म्हणजेच हॉर्मोन्स हे अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये रिलीज केले जातात. त्यांचं इफेक्ट टार्गेट ऑर्गन्सवर होतो कारण ते त्या हॉर्मोन रिसेप्टर जो टार्गेट ऑर्गनच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर आहे त्याबरोबर ते बाइंड होतात. आता हे जे हॉर्मोन रिसेप्टर्स आहेत ते सेलच्या वर असतील आणि त्याने सेल हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो आणि त्यामुळे त्यामध्ये बायोकेमिकल चेंजेस त्या टार्गेट टिश्यूमध्ये होऊ शकतो. नाव द मोड्स ऑफ ॲक्शन ऑफ हॉर्मोन्स. फर्स्ट थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर्स. सो मोड ऑफ हॉर्मोन ॲक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर. Hormones like catecholamines, peptide and polypeptide hormones are not lipid soluble. Therefore, they cannot enter the target cells through the plasma membrane. Now, these non-steroid water-soluble hormones interact with the surface receptor which initiate the metabolic activity and the molecules of the amino acid derivative, then peptide hormone, bind to specific receptor molecule located on the plasma membrane. The hormone receptor complex causes a release of an enzyme called adenylate cyclase from the receptor site. This enzyme forms cyclic AMP from ATP of the cell. Cyclic AMP activates the enzymatic action and the hormone acts
as the first messenger and cyclic AMP is the second messenger. Other kind of the second messenger are calcium ions, cGMP or IP3. Okay, so cyclics जसं AMP आहे तसं GMP आहे आणि IP3 दॅट इज इनॉसिटॉल ट्रायफॉस्फेट. ओके, सो पहिल्यांदा आपण हॉर्मोनची ॲक्शन मेम्ब्रेन रिसेप्टर्सच्या थ्रू कशी होते ती पहिले बघूया. हॉर्मोन्स जसे कॅटेकोलामाइन्स, पेप्टाइड्स आणि पॉलिपेप्टाइड हॉर्मोन्स हे लिपिड सॉल्युबल नाही आहेत, म्हणून ते स्वतः टार्गेट सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू ते एंटर करू शकत नाहीत. आता हे जे नॉन स्टिरॉइड वॉटर सॉल्युबल हॉर्मोन्स आहेत ते या सरफेस रिसेप्टरबरोबर इंटरॅक्ट करतात आणि मग ते मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी इनिशिएट करतात. अमिनो ॲसिड डेरिव्हेटिव्हचे मॉलिक्युल्स पेप्टाइड हॉर्मोन्स हे स्पेसिफिक रिसेप्टर मॉलिक्युल्सला बाइंड करतात. आता हे जे स्पेसिफिक रिसेप्टर मॉलिक्युल्स प्लाझ्मा मेम्ब्रेनवर असतात आणि मग त्यांच्यामुळे हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स जो तयार होतो तो एक एन्झाईम रिलीज करतो. त्या एन्झाईमचं नाव आहे ॲडिनायलेट सायक्लेस. ही एन्झाईम रिसेप्टर साईटपासून सिक्रेट केली जाते किंवा रिलीज केली जाते. ही एन्झाईम ATP जो सेलमध्ये आहे त्याच्याबरोबर सायक्लिक AMP तयार करते. ओके, आणि सायक्लिक AMP आता एन्झामॅटिक ॲक्शन्स ॲक्टिवेट करते आणि जो हॉर्मोन आहे तो पहिल्यांदा तो फर्स्ट मेसेंजर म्हणून काम करतो आणि सायक्लिक AMP ही सेकंड मेसेंजर आहे. दुसरे जे डिफरंट काइंड्स ऑफ सायक्लिक मेसेंजर्स आहेत ते कॅल्शियम आयन, cGMP आहे आणि IP3 दॅट इज इनॉसिटॉल ट्रायफॉस्फेट. ओके, नाव सी द हॉर्मोन एक्झाम्पल दाखवलेलं आहे त्यांनी. मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर. बघा, हॉर्मोन FSH आहे आणि ही आहे ओव्हेरियन सेल मेम्ब्रेन. ओके, तिच्यामध्ये हा रिसेप्टर आहे. हा हॉर्मोन या रिसेप्टरला बाइंड होतो आणि मग पहिला रिस्पॉन्स केला जातो, रिस्पॉन्स 1, आणि त्यामुळे जनरेशन ऑफ सेकंड मेसेंजर होतं आणि सायक्लिक AMP किंवा कॅल्शियम आयन्स हे त्यासाठी लागतात. त्यानंतर बायोकेमिकल रेस्पॉन्स होतो आणि बायोकेमिकल रेस्पॉन्स नंतर लास्टला होतं फिजिओलॉजिकल रेस्पॉन्स, म्हणजेच त्या ओव्हेरियन सेल मेम्ब्रेन जी आहे ती इनिशिएट करते ओव्हेरियन ग्रोथची. Now you have to write the answer what is negative and positive feedback of hormone action. Okay. Now the second mode, that is a mode of action through intracellular receptor, that we will see afterwards.